नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मी आज तुम्हाला हरतालिका पूजा विधी, शुभ मुहूर्त व उपासना महत्त्व हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। प्रथम पूजेचे साहित्य पाहूयात। हे मी इथे तामण घेतलेले आहे। आमच्यात चौरंग आहे तर आम्ही चौरंग घेतला आहे। तुमच्याकडे पाट असेल तर पाट घ्या। इथे 2 आरत्या घेतलेल्या आहेत। ह्यात आहे पंचामृत, हे गंगाजल किंवा शुद्ध जल घेऊ शकता तुम्ही। हळदी कुंकू घ्यावे। गणपती पूजेसाठी सुपारी, 2 पाने व 1 रुपया घ्यावा। हराळी आणि आघाडा घ्यावा। अक्षता आणि तांदूळ घ्यावे। अष्टगंध घ्यावा। 5 झाडांची ढाळे घ्यावीत। चंदन घ्यावे। कापूर आरतीसाठी घ्यावा। वस्त्रमाळ घ्यावी। बारीक वाळू नसेल तर मातीही चालेल। नैवेद्यासाठी साखर, काही फळे, फुले, बेलपान, धूप आणि तुपाचा दिवा आणि रांगोळी। आता आपण पूजा विधी पाहूयात। प्रथम देवघरात गंगाजल टाकून जागा स्वच्छ करून घ्यावी। तिथे चौरंग किंवा पाट मांडावा। पाट मांडून झाल्यावर पाटाभोवती किंवा चौरंगाभोवती रांगोळी काढून घ्यावी। इथे मी दाखवली आहे। व वाळू स्वच्छ धुवून घ्यावी। त्या चौरंगावर त्या वाळूची पिंड तयार करून घ्यावी व बाजूला 5 लिंग करावीत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचप्रमाणे पार्वती मातेंच्या 2 सख्या कराव्यात, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तसेच चौरंगावर 2 खाऊची पाने, त्यावर 1 रुपया व सुपारी ठेवावी। नंतर त्या सुपारीवर थोडे पाणी सोडावे। नंतर पंचामृत सोडावे। नंतर थोडे पाणी सोडावे व नंतर सुपारीला अष्टगंध लावावा। अक्षता व्हाव्यात। लाल फूल घालावे। हे झाले गणपतीचे पूजन। आपण गणपतीची प्रतिष्ठापना अशा प्रकारे करणार आहोत। त्यानंतर वाळीचे तयार केलेल्या शिवलिंगावर थोडेसे पाणी घालावे। नंतर पंचामृत घालावे। परत एकदा पाणी घालावे व नंतर चंदन व्हावे, तांदूळ व्हावे, बेलाचे पान घालावे, पांढरे फूल घालावे। तसेच आम्ही इथे शमीचे पान घातलेले आहे आणि फूलही घातलेले आहे। हे फूल खूप दुर्मिळ आहे, तुम्हाला भेटले तर तुम्ही घाला। बाजूला लिंग तयार केलेले आहे, त्याचीही अशीच पूजा करावी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। नंतर पार्वतीला हळदी कुंकू व्हावे व 1 फूल व्हावे व 1 लाल फूल व्हावे। शिवलिंगावर 5 डाळे घालावीत। पार्वतीची पूजा झाल्यावर तिच्या सख्यांना हळदी कुंकू व्हावे, फुले व्हावीत। गोड साखरेचा नैवेद्य किंवा पेड्याचा नैवेद्य दाखवावा व काही फळे ठेवावीत। ही अशी विधिवत पूजा करावी व कहाणी वाचावी व आरती करावी। तुम्हाला जर कहाणीचा व्हिडिओ हवा असेल तर आम्ही ह्यानंतरच्या व्हिडिओमध्ये कहाणीचाही व्हिडिओ टाकणार आहे, तरी तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता। अशा पद्धतीने पूजा करावी व पूजा झाल्यानंतर इच्छेनुसार पार्वती मातेला साज शृंगाराच्या वस्तू अर्पण कराव्यात व आवर्जून सिंदूरही अर्पण करावे व तोच सिंदूर आपणही लावावा। यांनी आपल्याला अखंड सौभाग्य लाभेल। हे व्रत कुमारिकांनी व सुवासिनींनी करावयाचे आहे। कुमारिकांनी हे व्रत केल्याने इच्छित वर मिळतो व सुवासिनींनी हे व्रत केल्याने अखंड सौभाग्य मिळते। हे व्रत केल्याने संतान सुख, ऐश्वर्य, समृद्धी व वैभव लाभते। आता आपण मुहूर्त पाहूयात। यावर्षी हरतालिका व्रत हे 2 दिवस आहे। 5 सप्टेंबरला दुपारी 12:22 सुरू होऊन 6 तारखेला दुपारी 3:01 आहे। तरी आपण हरतालिकेची पूजा ही 6 सप्टेंबरला शुक्रवारी करणार आहोत। त्या दिवशी शुभ वेळ आहे सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत। या दिवशी सर्वात सिद्धियोग आहे, त्यामुळे 6 सप्टेंबरला ही पूजा करावी। तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन येईल। राधे राधे।